काय नमस्कार. राम. काय नाव आपलं? गणेश दत्तात्रय दुर्गुडे, मुक्काम पोस्ट नगदवाडी कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. काय झालंय? आता हे 2007 साली आमची जी जमीन होती सासऱ्यांनी दिलेली, एक एक गुंठा दोघांमधली दिली होती सामायिकपैकी 440 एक गटातून. तर त्यानंतर 2008ला फाळणी झाला. फाळणी झाल्याच्या नंतर 1 ते 9 गट पडल्यापैकी त्यापैकी 2 गटांमधून एक एक गुंठा जागा त्यांना ग्रामपंचायत कांदळीला दिलेली होती. तर त्यापैकी त्यांनी 440 3 आणि 4 मधली जागा भेटलेली असून त्यांनी त्या जागेवरती सभागृह न बांधता 440 6 मध्ये सभागृह बांधलं. आता हे त्यांनी उल्लेख पूर्ण कागदपत्राचे किंवा सगळ्या सहाय्याने बघून बांधकाम करणं गरजेचं होतं. हे पंचायत समितीला आम्ही अर्ज पण पाठवला, तहसीलला पण अर्ज पाठवलेला आहे, सर्कल भाऊसाहेबांना पण सभा गट आहे हो 3 नंबर आणि 4 नंबर. याचे हा गट त्याचे मालक कोण? सीताराम काय त्यांचं नाव? प्रवीण सीताराम बडे, सुरेश सीताराम बडे, जैन सीताराम बडे आणि सीताबाई. सुरेश सीताराम बडे आणि सीताबाई सीताराम बडे. आणि जी सभागृह बांधलं हा त्या गटाचा मालक कोण? गणेश दत्तात्रय दुर्गुडे. आजच्या बांधलं, हा, हे हो, स्वतः आहे. स्वतः. ही खरेदी कधी केलं? हे 2024 साली. 2024 साली. खरेदी करायच्या आधी ही इमारत बांधलेली तुम्हाला माहिती का नाही माहिती? ही बांधलेली आहे ना 2 प्रॉपर त्या जागेवर. मिनिटं 2 मिनिटं. ही इमारत बांधायला वडिलांनी असं ओपन दिलं होतं शेड सारखं, पण त्यांना वरून जे पैसे आले, निधी आले, त्यानंतर त्यांनी हळूहळू वाढवत गेले ते काम. पहिलं ओपन होतं. जेव्हापासून माझा मसाल्याचा बिझनेस चालू केला त्यानंतर सरपंचांनी काहीतरी पैसे देऊन हे वरचं काम आता दिसतंय ना तुम्हाला बांधकाम, हे बांधकाम त्यांनी नंतर केलेलं आहे. माझा बिझनेस चालू झाल्यानंतर केलेलं आहे. मग त्याच्यानंतर मला मग थोडी थोडी अडचण करायला लागल्याच्या नंतर मी मग त्यांच्यावर हे केलं, म्हणजे बोलायला चालू केलं. नाही का की बाबा ही बोलले ना मी जागा दुसरीकडे, मग कसं काय तुम्ही? त्यांना बरेच वेळा पण आता सांगितलं, पण ते मग- याच्यामध्ये असं दाबल्यासारखा झाला ना हा प्रकार. आता हे उघडकीस येऊन 1 वर्ष झाले. आम्ही तहसीलला पण अर्ज दिलेला आहे, पंचायत समितीला अर्ज दिलेला आहे, सर्कल भाऊसाहेबाला अर्ज दिलाय, तलाट्यांना सांगितलेले, ग्रामपंचायतीला सांगितलेले, परत ग्रामसेवक मॅडमला पण सांगितलेले. एवढ्यांना सांगून जर कोणी त्याच्यावरची चर्चा करीत नसेल तर परत आम्ही वकील थ्रू त्यांना लेटर पाठवले. आमच्याकडून अर्जाची पूर्तता त्यांच्याकडून आम्हाला झाली नाही. त्यानंतर आम्ही वकील थ्रू लेटर पाठवले. वकील थ्रू 5 जणांना लेटर पाठवले. त्याचे 15,000 रुपये मला खर्च आलेला आहे. त्यानंतर आणि ग्रामपंचायत कांदळीच्या म्हणजे यांच्या माध्यमातून आता माझा जो खर्च आहे तो पण मी यांच्याकडे नंतरला मागणारच आहे वकिलामार्फत. कारण हा त्रास तेच देतात ते आम्हाला, त्रास आम्ही नाही त्यांच्यामुळे त्यांना. झालेला आहे. तुम्ही पूर्ण चौकशी करून किंवा त्या जागेवरती तुमची जागा कोणती आहे, तुम्ही बांधकाम कुठे केलेली, हे क्षेत्र तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बांधकाम करणं गरजेचं आहे ना. तुम्ही बोगस करून तुम्ही आजच्या डेटला आम्हाला त्या पद्धतीने परत देणार का? आता समजा तुम्ही जर वर्षाला आमच्याकडून 5,500 रुपये करारपत्रानुसार घेता जागेच्या, म्हणजे हे घेता, काय म्हणतो आपण याला, घरपट्टी घेता. ते घरपट्टी ते हे भाडे तत्वाचाच एक हिसाब झाला. मग त्यानुसार मग आम्हाला काय ग्रामपंचायत मध्ये तुम्ही मुक्कामाला जागा देता का महिनाभर वर्षभर, त्या हिशोबाने सांगतो, त्या तत्वाने का बुवा हे जे झालेले हे साप चुकीची गोष्ट आहे, तर याला अनुसरून काहीतरी न्याय भेटावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आता जी दान दिलेली जागा आहे ती पुढे आहे. याच्या समोरच 2 गट आहे पुढे, तिकडे 1 गुंठा आहे समोरच्या साईडला, समोर मोकळी आहे ती आणि जागा. त्याच्या शेजारी परत 1 गुंठा येते. दो- इथं हा, बांधकाम इथं केलेले केलेली. हो. चुकीच्या आणि ठिकाणी. 8 मध्ये फाळणी झालेली आहे. त्यानंतर 4 वर्षांनी बांधकाम झालेलं आहे. इथं 2008ला फाळणी झालेली आहे. त्याचं माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत. आणि ही जागा मी ज्या टायमाला खरेदी केली त्याचं फाळणी माझ्याकडे त्याचे डॉक्युमेंट आहे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा सभागृहाचा उल्लेख नसताना इथं ग्रामपंचायत किंवा इथले अधिकारी आहेत ते याच्यावरती रिक्स म्हणून काम नाही करते, असं छाचूगिरीची उत्तरं देतात. मी त्यांना आतापर्यंत आजपर्यंत त्यांना मी लेखी अर्ज जवळजवळ 16 ते 17 लेखी अर्ज केलेले आहेत. सरपंच ताईंना पण आम्ही सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, पण काय कोणी त्याच्यावरती ठाम नाहीत. आणि लेटर सुद्धा वकिलामार्फत आम्ही पाठवलेली आहे सर्वांना. त्याच्यावरती अजून काही चर्चा झाली नाही. भवितव्यात सप्टेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये त्या गणपतीमध्ये जर इथं गणपती बसवायला आले तर आम्ही अडचण निर्माण करू, हे पहिलं मी या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी पण ऐका, खरेदी केली तेव्हा याच्यावर काही उल्लेख होता का? नाही नाही. नव्हता. आम्हाला सांगितलं तू सभागृहाचा
मी जागा खरेदी केली त्या सातबाऱ्यांवर आणि कशावर उल्लेख नाही. त्यानंतर उल्लेख फेरफारोपणचे केलेला. हा खरेदीनंतर हा उल्लेख आलेला आहे. घडलं असं आता उल्लेख केलाय त्यांनी पीक पाणी खरेदीनंतर पीक पाणी मध्ये ती लावली गेलेली जागा सभागृह समाज मंदिर म्हणून. समाज मंदिर म्हणून उल्लेख केलेला आहे आता माझ्या सातबाऱ्यावर 6 मध्ये तिकडे हो. तिकडे बांधलं इथं. आणि गेल्या वर्षी गणपतीत माझ्या नवऱ्याला रात्रीचे 1:30 वाजता त्या सगळ्या मंडळांनी येऊन मारलेले, त्याच्यामुळे मी ही ऍक्शन घेतलेली आहे. नाही तर देवासाठी आम्ही एवढे विचित्र नाही. आम्ही ह्या मंदिराला माझ्या नवऱ्याने कलर दिलेला आहे, आतापर्यंत सहकार्यच केलेलं आहे. पण आज आणि जर माझ्या ते जीवावर बेतत असेल तर मी रात्रीचे 11 वाजता ऍक्शन धमकी घेणारच आहे. देऊन आम्हाला त्या टायमाला माऊली शेठ खंडागळे यांच्या नावाची धमकी दिलेली आहे. हा. अजून हे पण सांगतो. महेश बडेने ही धमकी दिली ती माऊलीला. हा, सांगतो. माऊली माऊली कोण शेठ आहे? खंडागळे. बोला, माऊली बोला आता म्हणला, माऊली शेठ, माऊली माऊली खंडागळेचा खंडागळे, बोला. हा सातबारा आहे का? या धमक्या का म्हणून आम्हाला आम्ही म्हणजे येतो का राजकीय त्यांच्याकडे? वर्तुळावरती तुम्ही जमिनी लुटायचा ग्रामपंचायतीचा किंवा राजकीयांचा आता हा हा बांधकाम वगैरे आम्ही फक्त खुलासा केलेला आहे. फक्त आणि या खुलासा खुलाशातून फक्त आम्हाला जो न्याय भेटावा याच्यासाठी हा खुलाशाचा प्रयत्न चालू आहे. आणि छोटासा प्रयत्न आहे, याला मला वाटतं सर्वांनी मिळून माझ्यासाठी मदत करावं. मदत बी तुम्ही काय टाळे लावले काय? हो हा, हो त्यानंतर आम्ही मी आमच्या टाळा मर्जीने लावलाय. टाळा पण लावलेली मी आहे लावलेलं त्याला. आहे. सरपंचाला सांगितलं, म्हटलं माझ्याच. आता सरपंचाला जेव्हा लेटर दिलं पहिल्यांदा, आता 6 महिने 6 झाले. महिने झाले. 6 महिने बंद आहे. हा हो. बंद. ते बंदच असतं. फक्त म्हणजे गणपतीच्या तशी अडचण टायमाला. काय, गणपतीच्या वेळेला आलं तर दांडाईमट करणार, बेवडी बावडी इथं येऊन बसणार. इथं धंदा आता आहे. तुम्ही बाया माणसं 2 येतात गुंठ जागा विकायला, दिलेली विकायला. आहे हे यांना. असं गैरवर्तणूक आज 2 गुंठ नाही पाहिजे. जागा दिलेली आहे. 2 गुंठ जागा 40 बाई इथपर्यंत रोड पर्यंत जागा आहे. अशी त्यांची जवळ 60 फूट जागा बरं ती अशी जवळ 60-65 फूट आहे. मग यांची जागा इकडे कुठे आली, यांची अजून पायऱ्या मला- कुठे आहेत? पहा अजून तुम्ही, एवढी जागा बांधकाम वापरायला बघा. त्यांना सोडावं लागती. हा? त्यावेळेस 11 म्हणजे दिवस मला एवढा त्रास शाहिनी होतो ना यांचा. ग्रामपंचायतीची जी नगदवाडी कांदळीच्या दंडक भाऊ, हा. जोरगुट्ट जागा कुठे दिली? ते 6 मध्ये ते 6 मध्ये 4 मध्ये बांधले, 4 दिलेली मध्ये. 440 4 आणि 3 मधून. मग तुम्ही काय म्हणता इथं 2 नाही नाही यांचं बांधकाम बांधकाम बघा. दाखवतोय, म्हणजे बांधकाम. बांधकाम पण आम्ही दाखवतोय की ह्या याच्यावरती आत्ताच्या काहीतरी गैरसमजा हा. म्हणून ही इमारत बांधली आहे. हा गैरसम ते मान्य करीत नाही ना गैरसमजा म्हणून पण जागा तर त्यांची त्या साधारण हा. 440 त्यासाठी. 3 आणि 4 मध्ये बांधलं इथं प्रत्यक्षात प्रत्यक्षात इथं किती बांधले. ठिकाणी बांधलं? हो किती ठिकाणी. म्हणजे फाळणी बारा पहिले हा गट संपूर्ण गट 440 एकचा होता. संपूर्ण गट 440 एकचा होता. त्यानंतर 2008 ला फाळणी झाली. त्यामध्ये 1 ते 9 गट पडले टोटल. 1 ते 9 गटापैकी त्यांना 440 3 आणि 4 मधून 1 गुंठा सरपंच कांदळे नावाने जागा त्यावेळेलाच दिलेली आहे. आणि ती जागा दाखवली होती का देताना तुमच्या वडिलांनी जाऊन? त्यावेळेस आहे ना बाबांनी म्हणजे ओपन होतं पहिलं, तिथं बसत होता. कुठं त्याची सभानी 304 दिलेली. मध्ये बसत होता तिथं ओपन शेड मध्ये. हा गणपती. गणपती. पण हे 444 जे मध्ये. पुढारी आहेत महेश बडे, तोच सगळ्यात जास्त इथं घाण करणारा. तो आहे ना, त्यांनी चॅलेंज करून मला सांगितलं तू काढून दाखव. मी काढून दाखवणारच, कारण का ती माझी जागा आहे, मी खरेदी तुमच्या केलेली. लक्षात नाही आलं की चुकीच्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी त्याला तवापासून सांगतोय आम्ही तुझं हे तू काढून तेव्हापासून घे. म्हणजे पाहिजे तर मी याच्याच कोणतं तुम्ही इमारतीला कलर बी द्या. ऐका ना, मग तेव्हा लग्न नव्हतं झालं. बाबांनी दान म्हणजे तो तर कधी दान नाही करू शकत, पण माझ्या वडिलांनी दान केलेली ती जागा आहे. आणि आजही पण दान आहे त्याच पद्धतीने आजही पण आहे ना. ग्रामपंचायतीने हँडल केलं पाहिजे दादा. की दान जागा आहे, खरेदी हा. करत नाही ग्रामपंचायती. दान दिलेली आहे. आणि उद्या भविष्यात जर वारसांना त्याचा प्रॉब्लेम होत असेल तर हा दान खारीज सुद्धा वारीस करू शकतात. याची पावर असते एकमेकाला. दिले तुम्ही दान तर ते नका करू. पण तुमचं म्हणणं काय आहे? 6 मध्ये. ही याला 6 मधून यांनी काढून टाकावं. 6 मधून हा हा. बिंदास काढून टाकावं. उल्लेख नाही ते काढावं पूर्ण. काय? जागा रिकामी जागाच करून द्यायची. रिकामी करून आम्ही द्यायची. देतो ना, माझ्या वडिलांनी जिथं दिली ना जिथं तिथं मी 440 देते. तुमचं जिथं आहे ना प्रॉपर, आता मी खरेदी देते. केली समजा 440 4 मध्ये, तर मला काय कोणी जाऊन 5 मध्ये किंवा 4 मध्ये अधिकार देणार नाही. मला माझ्याच जागेचा अधिकार भेटणार आहे. तसंच माझं काय म्हणणं आहे, ग्रामपंचायतीला लिहून जिथून दिलंय ना त्यांचा उल्लेख जिथं आलेला आहे सातबाऱ्यावरती, जिथून ज्या वर्षापासून ज्या ठिकाणी दान दिले तिथं तिथं. बांधावं. हा आमचं बस बांधावं. आमचं हा. त्याच्यात काय आमच्या आणि अडचण जरी नाही. त्यांना जर त्यांचं म्हणणं जर असेल का इथंच राहू द्या, तर जे त्यांच्या सातबाऱ्यावरती माझं नाव चढून द्यायचं 2 गुंठाला, मग भरपाई इथंच करून राहू. द्यायची. भरपाई हो, करून भरपाई द्यायची. करून आणि ती पण रोडला जागा पाहिजे. गोड साहेब नमस्कार. नमस्ते. साहेब आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये गणेश दुर्गुडे यांचं एक शेतजमीन आहे आणि त्या शेतजमिनीमध्येच आपल्या ग्रामपंचायतीची एक इमारत आहे, त्याला सभागृह असं नाव दिलेलं आहे. आणि अचानक त्या सभागृहाचा इतर हक्कामध्ये समावेश या दुर्गुडे यांच्या गटामध्ये झालेला आहे. आणि दुर्गुडे यांचं म्हणणं आहे की तो चुकीचा समावेश काढून टाकावा आणि आमच्या जागेतलं सभागृह काढून टाकावं. हे दुर्गुडेंचा जो अर्ज ग्रामपंचायतमध्ये आलेला होता त्याच्यावरती माहिती अशी घेतली किंवा मिळाली
की 2008-9 साली त्यांनी त्यांच्या घरच्यांनी बक्षीसपत्र करून दिलं तर बडेंनी. दुर्गुडे हे बडेंचे जावई आहे. त्याच्यानंतर मला तरी वाटतंय 10-11 साली काहीतरी त्याच्यावरती बांधकाम झालं. त्या बडेंनीच जागा दाखवली, त्यांनी बक्षीसपत्र करून दिलं, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचं तिथं बांधकाम झालेलं आहे. आणि आता त्याला जवळजवळ 10-15 वर्ष उलटून गेल्याच्या नंतर त्यांच्या असं निदर्शनास आलं की ते काहीतरी चुकीचं झालेलं आहे. तर त्यांना आम्ही अशी माहिती सांगितली की ते जे काही काम झालेलं होतं किंवा त्यावेळेस त्यांनी जी जागा दाखवली किंवा बक्षीसपत्र करून दिलं त्यावेळेस ते गट एकत्रित होते, त्याच्यानुसार त्याचं ते बांधकाम झाले. त्याच्यानंतर त्याच्या फाळणी बारा वगैरे झाले. आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे की तिथं काही वैयक्तिक वादावेद झाली किंवा बाकीच्या काही गोष्टी झाल्या, आत्तापर्यंत ठीक होतं, पण थोडेसे जरा वादवादीमुळं जरा त्यांचं पण काहीतरी त्याच्यामध्ये डिस्प्यूट झाल्यामुळं त्यांनी आता ते कायदेशीररित्या वकील वगैरे देऊन त्याच्यामध्ये ग्रामपंचायतला पण पत्रव्यवहार केलेला आहे. आपण पण त्यांना उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते रीतसर कायदेशीर बाब आहे. ग्रामपंचायतच्या हातामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ते सहकार्य त्यांना पूर्णपणे आत्तापर्यंत केलेलं आहे. सर, त्यामध्ये झालं असं की आपण ग्रामपंचायतीला दान दिलेली जमीन वेगळ्या गटात आहे, प्रत्यक्षात बांधकाम ह्या दुर्गुडे यांच्या गटामध्ये झालेले. काय सांगता येईल, असं चुकीचं झालंय, तिथं व्हायला पाहिजे ते झालं नाही. आता त्यावेळेस जे काही सरपंच किंवा जे काही ग्रामपंचायत सदस्याची टीम असेल किंवा त्यावेळेचे जे काही ग्रामस्थ असेल त्यांनी एकत्रितरित्या तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते काम त्यावेळेस झालेलं आहे. त्यावेळेस तर काय आम्ही काय त्या बॉडीमध्ये नव्हतो किंवा आम्हाला तो काही विषय नक्की माहीत नाही. परंतु यांनी जर कायदेशीररित्या जर ते मान्यता त्याची आणली तर आमची त्याला कुठल्या प्रकारची हरकत नसणार आहे. आता त्यांनी त्या इमारतीला टाळे लावलेलं आहे. हे टाळे लावलेत हे आम्हाला आजपर्यंत माहीत नाही. आता तुमच्याकडून कळत आहे किंवा तिथल्या कोणाची ग्रामस्थांची पण आत्तापर्यंत काही त्याच्याबद्दल तक्रार आलेली नाही. यानुसार आता टाळे लावले, पण गणपती जेव्हा येतील त्यावेळी मंडळ आणि हे दुर्गुडे या दोन कुटुंबांमध्ये या टाळे लावण्यावरून वाद होऊ शकतो. त्यावर काय आता मार्ग काढायचा? नाही, आता हे जर कायदेशीररित्या गोष्ट चुकीची असेल तर त्याच्यावरती निश्चित मार्ग कायद्याने निघेल. वाद भांडणं करून त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही किंवा कोर्ट कचऱ्या करून काय होणार नाही. शेवटी शासनाकडून ज्या काही वरून निर्णय येतील किंवा शासनाचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे त्या गोष्टी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे असं मला वाटतं.